श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण मीन राशीच्या जातकांना शनिदेव अस्त होत आहेत 14 फेब्रुवारी ते 19 मार्च या कालावधीमध्ये शनिदेवांचं अस्तंगत फळ तुम्हाला प्राप्त होणार आहे. मग हे फळ तुम्हाला कशा पद्धतीने प्राप्त होईल, शुभ दृष्टीने की अशुभ दृष्टीने, अशी शंका लगेचच आली असेल, कारण तुम्ही 7:30 जात आहात. अनेक समस्या, अडचणी, आरोग्याच्या तक्रारी या सगळ्या सोबत घेऊन हा जीवन प्रवास सुरू आहे. शनिदेवांची कृपा प्राप्त व्हावी, आरोग्य उत्तम राहावं, कुटुंबाचं सौख्य प्राप्त व्हावं यासाठी तुम्ही धडपडताय. मग शनिदेवांची उपासना तुमच्याकडनं होत असेल तर या नक्कीच ह्या सगळ्या तक्रारींची प्रमाण क्षमता कमी असेल. म्हणजेच आता अस्तंगत झालेले शनिदेव यामध्ये काय फायदा करतील किंवा कुठल्या प्रकारचे तक्रारी निर्माण करून देतील याचीच माहिती मी घेऊन आज आली आहे. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. सुरुवातीलाच आपणा सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा हा व्हिडिओ अतिशय खास आहे तुमच्यासाठी, तर तो तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करावा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त मित्रमंडळी, नातेवाईक यांना शेअर करायला अजिबात विसरू नका. तुमची मीन रास आहे. शनिदेवांचं गोचर हे तुमच्या राशीपत्रिकेतील व्ययस्थानातनं होत आहे. ज्यांची मीन लग्न कुंडली आहे अशांसाठी सुद्धा, आणि राशी मीन आहे आणि मीनच लग्न कुंडली आहे अशांसाठी ही माहिती अगदी महत्वपूर्ण ठरू शकेल. म्हणजेच त्यांनी सुद्धा या माहितीचा नक्कीच लाभ घेता येऊ शकेल. मीन राशीच्या प्रमाणे व्ययस्थानातनं कुंभ राशीतनं मूल त्रिकोण राशीतनं शनिदेव गोचर करत आहे. हे गोचर विशेषतः लाभदायकच ठरतं, परंतु 7:30च्या कालावधीमध्ये कुंभ राशीतलं हे गोचर मात्र थोडंसं त्रासदायक, मानसिक त्रास, कुटुंबाच्या सौख्यामध्ये अडचणी, डोळ्यांचे विकार, डोकेदुखी किंवा अंगामध्ये थोडीशी उष्णतेची वाढ झालेली दिसून येते. त्यामुळे सातत्याने गरम होणं, उष्ण प्रकृती वाटणं, कारण तुमची जलतत्वाची रास आहे त्यामुळे तुम्हाला उष्णता अजिबात सहन होत नाही. अशा काही तक्रारी तुम्हाला वारंवार सतावत असतात. यामध्ये वृद्धिंगत करून देण्यासाठी सुद्धा शनिदेव हे आपलं कार्य करत असतात. त्याचबरोबर ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे अशा व्यक्तींना वारंवार हा त्रास वाढणं, असेही काही तक्रारी 7:30च्या दरम्यान नक्कीच होत असतात. मानसिक ताणतणाव लगेच तुम्हाला करून घेण्याची जी सवय आहे, तर ही एक दृष्टीने तुमच्या मधील एक कुयोग म्हणता येईल किंवा वाईट सवय म्हणता येईल की प्रत्येक गोष्टी तुम्ही मनाला लावून घेता आणि त्याचा नक्कीच तुमच्या स्वतःच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. पण 7:30मध्ये हा त्रास वाढू शकतो. म्हणून 7:30मध्ये आपण सांगितलं जातं की वारंवार तुम्ही उपासनेमध्ये राहा, शनी महाराजांच्या मारुतीरायाच्या उपासनेमध्ये राहा. याचं कारणच ते आहे. आता अस्तंगत झालेले शनी महाराज व्ययस्थानातनं गोचर करतील. तृतीय दृष्टी ही कुटुंब स्थानावर देतील, धनस्थानावर देतील. तृतीय दृष्टी जी आहे धनस्थानावरची, यामुळे काय होईल, तुम्हाला धन वृद्धिंगत करून देण्यासाठी किंवा शेअर मार्केटमध्ये पैसा तुम्ही सातत्याने गुंतवत असाल तर यासाठी मिळणारे काही निगेटिव्ह तुम्हाला फळ प्राप्त झालं होतं 7:30 सुरू झाल्यापासून. अर्थात 21 जानेवारी 2023 पासून तुम्हाला 7:30 सुरू झालेली आहे आणि यानंतर तुम्हाला वारंवार ह्या काही तक्रारी नक्कीच जाणवल्या असतील ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करता या ठिकाणी. तर अस्तंगत शनी महाराजांचे एक शुभ फळ प्राप्त होईल, ते म्हणजे तुम्ही जेव्हा गुंतवणूक कराल तर त्यामध्ये नक्कीच लाभ प्राप्त होऊ शकेल. हे अतिशय शुभ परिणामकारक फळ तुम्हाला शनी महाराज देऊन जातील. याबरोबरच कुटुंबामध्ये तुम्हाला विशेष, तुम्ही स्वतः एक घरामधील प्रमुख व्यक्ती म्हणून कार्यरत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा या दिवसामध्ये, अर्थात या 33 दिवसामध्ये विशेष कार्य घडून आणणारं ग्रहमान, ग्रहस्थिती निर्माण करून देतील आणि याचबरोबर तुम्हाला कुटुंबाचं सौख्यही प्राप्त करून देतील. अर्थात तुम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये थोडासा वाद, संघर्ष हा वारंवार घडत असेल, परंतु यामधनं सुद्धा एक आल्हाददायी, शांत वातावरण निर्माण करून देण्यासाठी शनी महाराजांची कृपाच म्हणता येईल. याबरोबरच शनिदेवांची ज्यावेळेस तृतीय दृष्टी धनस्थानावर येते, तुम्हाला वारंवार डोळ्यामध्ये जळजळ होणं किंवा डोळ्याला लाली येणं ह्या तक्रारी निर्माण होतात आणि 7:30मध्ये तर विशेष होतात. तर या तक्रारी आता थोड्याशा वाढू पण शकतात किंवा याची तीव्रता कमी जास्त होऊ शकते. म्हणून विशेष या दरम्यान काही उपाय मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, ते तुम्हाला करावे लागतील. याचबरोबर शनिदेवांची सप्तम दृष्टी ही 6ष्ठ स्थानावर येईल. 6ष्ठ स्थान रोग आणि हितशत्रूंचं स्थान मानलं जातं. तुमच्या कुटुंबामध्ये, नातेवाईकांमध्ये म्हणजे आजोळकडच्या नातेवाईकांमध्ये जास्तीत जास्त वारंवार जाण्याचे शुभ संकेत आहेत, परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवायचं आहे.
तुमच्याकडनं कोणतीही व्यक्ती दुखावली जाणार नाही, ही एवढी एक बाब तुम्ही विशेष लक्षात ठेवली तर नक्कीच तुम्हाला तुमच्या आजोचं सुख भरभरून या 33 दिवसामध्ये प्राप्त होऊ शकतं. आणि याचबरोबर खरेदी विक्री संदर्भातील कुठलेही कार्य तुम्ही करत असाल तर नक्कीच तुम्हाला त्या कार्यामध्ये वृद्धिंगत करून देण्यासाठी शनी महाराजांची कृपा होऊ शकेल. परंतु यामध्ये परंतु आहे, कारण तुम्ही जो व्यवसाय करता या व्यवसायामध्ये हितशत्रूंची निर्मिती होऊ शकते. या 33 दिवसामध्ये ही एक गोष्ट विशेष लक्षपूर्वक तुम्ही काळजीने करायची आहे. कुठल्याही व्यक्तीवरती सहज विश्वास ठेवू नका, यामुळे नक्कीच तुम्हाला त्रास होऊ शकतो. याचबरोबर शनिदेवांची दशमदृष्टी ही भाग्यस्थानावर येते. भाग्यस्थान हे आपल्या भाग्योदय कधी घडून येईल या संदर्भातील माहिती तर देतोच, त्याबरोबर परदेशात जाण्याचे योग आहेत का, आध्यात्मिक प्रगतीचे योग आहेत का, बाहेर राज्यात जाऊन आपल्या करिअरचा, आपल्या कार्याचा ठसा उमटवण्याचे योग आहेत का, नोकरीमध्ये बदल करण्याचे योग आहेत का, हेही पाहिलं जातं. तर या सगळ्या बाबतीमध्ये तुम्हाला शुभ संकेत या 33 दिवसामध्ये प्राप्त होतील. कारण शनी महाराजांची जी तीव्रता आहे, 7.5 मधनं तुम्ही जात आहात, जो त्रास तुम्हाला मोठ्या प्रमाणात होत आहे त्या तीव्रतेवरती नक्कीच प्रभाव येऊ शकतो, कमीपणा येऊ शकतो, क्षमता येऊ शकते आणि तुम्हाला हे विशेष फळ प्राप्त होऊ शकते. सूर्य हे सगळ्यात प्रभावशाली ग्रह मानले जातात आणि त्यांच्या प्रभावाच्या समोर ज्यावेळेस शनिदेव येतात त्यावेळेस तो ग्रह अस्त होतो. शनी महाराजच नाही, प्रत्येक ग्रह सूर्यदेवांच्या समोर आल्यानंतर त्याची क्षमता क्षीण होते आणि त्याप्रमाणेच रविदेवांच्या समोर ज्यावेळेस शनिदेव येतात त्यावेळेस त्यांचं सुद्धा अस्तंगत फळ हे थोडंसं त्रासदायक जे आहे ते कमी प्रमाणात होतं आणि शुभदायी फळ तुम्हाला प्राप्त होतं. म्हणूनच हे 33 दिवस संधीचे म्हणता येईल. नोकरीच्या शोधात असाल तर नक्कीच वारंवार प्रयत्नशील राहा. या 33 दिवसामध्ये तुम्हाला नोकरी सुद्धा प्राप्त होऊ शकते. बाहेर राज्यात जाऊन, बाहेर देशात जाऊन नोकरी करण्याची संधी तुम्ही शोधत असाल तर नक्कीच ती सुद्धा प्राप्त होऊ शकते आणि याचबरोबर तुम्हाला तुमच्या करिअरला एक चांगलं युटर्न प्राप्त झालेलं दिसून येईल आणि तुम्हाला आध्यात्मिक प्रगती करण्याचे सुद्धा शुभ संकेत आहेत. अर्थात महिला भगिनींसाठी सुद्धा सांगू इच्छिते, 7.5च्या कालावधीमध्ये थोडासा घरामध्ये वादविवाद हा निर्माण होतो आणि घरातील प्रत्येक व्यक्तीला अर्थात स्त्री पुरुष तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसोबत तुमचं कम्युनिकेशन करताना, तुम्हाला तुमच्या सोबतचे मत मांडताना थोडासा त्रास होतो की आपलं कोणी ऐकून घेत नाहीये, मला कोणी विचारत नाहीये, ही खंत विशेष महिला वर्गाला राहते. किंवा मी या घरामध्ये एवढं कार्य करते, मला हे सगळं करावं लागतं परंतु माझी कोणी दखलच घेत नाही, अशी एक थोडीशी मनामध्ये नक्कीच चुनचुन भासत असते आणि मग त्याचा उद्रेक होतो आणि तुम्ही घरामध्ये वातावरण दूषित निर्माण करून देता. परंतु तुम्हा सगळ्यांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की जास्तीत जास्त मारुतीरायाची उपासना करा, मारुती स्तोत्र वाचन करा, रीम शम शनेश्वराय नमः हा जप करा. म्हणजे तुमच्या रागावरती नियंत्रण राहील आणि तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांना कुठल्याही प्रकारचा तुमच्याकडनं अपशब्द जाणार नाही किंवा त्यांच्याकडनं सुद्धा तुम्हाला मोठ्या प्रमाणात प्रेम, माया, आत्मीयता प्राप्त करून घेण्यासाठी उपयोग होऊ शकेल. याचबरोबर शनिदेवांची दशमदृष्टी ही भाग्यस्थानावर आल्यामुळे आध्यात्मिक प्रगती करून घेण्यासाठी तुमच्याकडनं विशेष कार्य शनी महाराज करून घेतील. एखाद्या ठिकाणी धार्मिक यात्रेचे योग आणतील किंवा पर्यटनातनं अध्यात्माची ओढ तुम्हाला लागू शकते, निसर्गाची ओढ तुम्हाला जागृत होऊ शकते, निसर्गाच्या सानिध्यात जास्तीत जास्त राहण्याची आवड निर्माण होऊ शकते. म्हणजे हे सुद्धा अतिशय शुभ फलदायी असेल. शनी महाराजांचं फळच तुम्हाला प्राप्त होत आहे, अस्तंगत शनी महाराजांचं असं म्हणायला अजिबात हरकत नाही महाराज. आणि याचबरोबर शनी महाराजांची कृपा अगदी सहज होते. कुठल्या ना कुठल्या रूपाने, कुठल्या ना कुठल्या व्यक्तीच्या माध्यमातून तुम्हाला एखादा चांगला मार्ग सुद्धा सापडून देतील. म्हणजे कृपा फक्त एकच होऊ शकते, ते म्हणजे वाणीवरती नियंत्रण सुटू शकतं. बाकी तुम्हाला या संपूर्ण 33 दिवसाच्या कालावधीमध्ये लाभ प्राप्त होऊ शकतो. योग्य संधीची वाट पाहत होता, ती संधी हाताशी येऊन थांबू शकते. मग तुम्हाला या दरम्यान उपाय कोणते करायचे तर महिला भगिनींनी या संपूर्ण महिनाभराच्या कालावधीमध्ये अर्थात या 33 दिवसाच्या कालावधीमध्ये मारुती स्तोत्राचं 3 वेळेस पठण करायचं आहे. रीम शम शनेश्वराय नमः हा जप करायचा आहे आणि त्याचबरोबर काळ्या वालाची उसळ आणि बाजरीची भाकरी ही गोरगरिबांना दान द्यायची आहे, अन्नदान करायचं आहे. यामुळे नक्कीच तुम्हाला घरामध्ये वातावरण आनंदी राहू शकेल, घरामध्ये येणारा पैसा स्थिर होऊ शकेल. तुम्ही नोकरी करत असाल तर अशा महिला वर्गाला कामाचा वर्कलोड सुद्धा या दरम्यान वाढू शकतो, तर विशेष त्यासाठी सुद्धा हा उपाय तुम्हाला लागू पडू शकतो. म्हणजे तुम्हाला कामामध्ये तुमचे कनिष्ठ अधिकारी, वरिष्ठ अधिकारी यांच्यापासून कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, मानसिक त्रास होणार नाही किंवा वर्कलोड खूप वाढल्यामुळे तुम्हाला आरोग्यावरती दुष्परिणाम होणार नाही. तर आज आपण
मीन राशीच्या जातकांना अस्तंगत शनिदेव कसे पद्धतीने फळ प्राप्त करून देणार आहे याबाबत माहिती घेतली. तर आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, चॅनलला भेट द्यायला जरूर विसरू नका. कारण आपल्या या चॅनलवरती अनेक व्हिडिओ अपलोड आहेत. वार्षिक राशीफळ अपलोड आहे, मासिक राशीफळ अपलोड असतं आणि याचबरोबर महत्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ अपलोड असतात. आपल्या चॅनलला भेट द्या. तुमच्या जन्मलग्न पत्रिकेप्रमाणे दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहेत, समस्या आहे ज्यात तुम्ही जात आहात, करिअर, नोकरी, शिक्षण अनेक अडचणीत तुम्ही जात असाल तर तुमच्या दर्शनाची आवश्यकता असेल तर नक्कीच तुम्ही मला संपर्क करू शकता. माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच स्क्रीनवर सुद्धा शेअर करत आहे. पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.